एका हिरव्यागार डोंगररांगांच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा गावात शांता नावाची एक कष्टाळू, प्रेमळ आणि स्वाभिमानी स्त्री राहत होती. तिचा संसार फार मोठा नव्हता, पण तिची स्वप्ने मात्र खूप मोठी होती. तिचा नवरा गणपत रोजंदारीवर काम करायचा आणि दोघी मिळून संसाराची गाडी कसाबसा ओढत होते. काही वर्षांनी त्यांच्या घरी मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी प्रेमाने आदित्य ठेवले. आदित्यचा जन्म झाल्यापासून शांता त्याच्यावर जीवापाड प्रेम करू लागली. त्याच्या प्रत्येक हसण्यात तिला देव दिसायचा आणि त्याच्या प्रत्येक अश्रूने तिचे हृदय तुटायचे. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. आदित्य फक्त 3 वर्षाचाच असताना गणपतचा अपघातात मृत्यू झाला. त्या दिवसापासून शांता एकटी पडली. एका क्षणात तिच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण तिने हार मानली नाही. तिने आपल्या मुलाला कधीही वडिलांची उणीव भासू देणार नाही अशी मनाशी प्रतिज्ञा केली. दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करणे, वीटभट्टीवर काम करणे, लोकांच्या घरी भांडी घासणे, कपडे धुणे, शिवणकाम करणे, रात्री उशिरापर्यंत अगरबत्त्या वळणे, सणासुदीला फराळ बनवून देणे, असे असंख्य कष्ट ती करू लागली. अनेकदा तिच्या हाताला फोड यायचे, पायाला भेगा पडायच्या, तापाने अंग फणफणायचे, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा ती हसत मुखाने कामाला निघायची. स्वतःसाठी नवीन साडी घेण्याऐवजी ती मुलासाठी नवीन कपडे घ्यायची. स्वतः उपाशी राहून त्याला दूध, फळे आणि चांगले अन्न द्यायची. गावातील लोक म्हणायचे, शांता, स्वतःचाही विचार कर. पण ती हसून म्हणायची, माझा आनंद माझ्या मुलाच्या आनंदात आहे. आदित्य मोठा होत गेला. तो अभ्यासात हुशार होता. आता शांता त्याला रोज सांगायची, बाळा, शिक्षण हीच खरी संपत्ती आहे. मी आयुष्यभर कष्ट करेन, पण तुझे शिक्षण कधी थांबू देणार नाही. शाळेची फी भरण्यासाठी तिने कानातील छोट्याशा सोन्याच्या रिंगाही विकल्या. 10वीला आदित्यला चांगले गुण मिळाले. 12वीला जिल्ह्यात नाव आले. संपूर्ण गावाने त्याचे कौतुक केले. शांता आनंदाने रडत होती. तिला वाटत होते, आता तिच्या कष्टांना फळ मिळत आहे. पुढील शिक्षणासाठी आदित्य शहरात गेला. शांता दर महिन्याला पै साठवून त्याला पैसे पाठवायची. स्वतः फाटकी चप्पल घालायची, पण मुलाला चांगले बूट घ्यायला सांगायची. स्वतःच्या औषधांकडे दुर्लक्ष करून त्याच्या पुस्तकांसाठी पैसे पाठवायची. काही वर्षांनी आदित्यला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. गावभर आनंदाचे वातावरण होते. शांता प्रत्येकाला अभिमानाने सांगायची, माझा मुलगा आता मोठा अधिकारी झाला. सुरुवातीला आदित्य दररोज फोन करायचा, आईची चौकशी करायचा, पण हळूहळू त्याचे फोन कमी झाले. शहरातील नवे मित्र, मोठी नोकरी, पैसा, प्रतिष्ठा आणि ऐश आराम यामध्ये तो इतका गुंतला की आईसाठी वेळच उरला नाही. शांता मात्र रोज संध्याकाळी घराबाहेर बसून त्याच्या फोनची वाट पाहायची. मोबाईल वाजला की तिचे डोळे चमकायचे, पण बहुतेक वेळा तो दुसऱ्याचाच फोन असायचा. ती स्वतःला समजावायची, माझ्या बाळाला खूप काम असेल. गावात सण असो किंवा दिवाळी असो किंवा तिचा वाढदिवस असो, ती प्रत्येक वेळी मुलाची वाट पाहायची, पण तो फक्त पैसे पाठवायचा. वेळ मात्र कधीच देत नव्हता. एके दिवशी आदित्यने शहरातील एका श्रीमंत मुलीशी लग्न केले. त्याने आईला फक्त फोनवर सांगितले. लग्नालाही तिला नीट बोलावले नाही. शांता मनातून खचली, पण तिने मुलाला कधी दोष दिला नाही. ती रोज देवासमोर त्याच्या सुखासाठी प्रार्थना करत राहिली. काळ पुढे सरकत गेला. वयामुळे तिची ताकद कमी झाली. डोळे धुसर दिसू लागले, गुडघे दुखू लागले. तरीही ती रोज घर झाडायची, अंगणात रांगोळी काढायची आणि मुलगा आज येईल, उद्या येईल अशी आशा बाळगायची. एके रात्री तिला जोराचा ताप आला. शेजाऱ्यांनी आदित्यला अनेक वेळा फोन केला, पण त्याने सांगितले, मी खूप महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे, 2-3 दिवसांनी येतो. 2 दिवसांनी पुन्हा फोन केला, तेव्हा त्याने सांगितले, तिकीट मिळत नाही. आणखी काही दिवस गेले. शेवटी एका सकाळी शांता शांतपणे या जगाचा निरोप घेऊन निघाली. तिच्या उशाजवळ एक छोटी वही सापडली. त्यात तिने आयुष्यभराच्या आठवणी लिहिल्या होत्या. शेवटच्या पानावर लिहिले होते, माझ्या बाळा, तू लहान असताना तुझ्या एका हसण्यासाठी मी हजारो दुःख सहन केली. तुला चालायला शिकवताना मी स्वतः कितीदा पडले हे मला आठवत नाही. तू आजारी पडला की मी रात्रभर जागून काढली. तुझ्या शिक्षणासाठी मी माझे दागिने विकले, उपाशी राहिले, कष्ट केले, पण मला
त्याचा कधीच पश्चाताप नाही. माझ्या मुलाकडून पैसा, मोठे घर किंवा महागड्या भेटवस्तू कधीच नको होत्या. फक्त दिवसातून एकदा, आई तू कशी आहेस, एवढे विचारले असतेस तर माझे आयुष्य धन्य झाले असते. जर ही वही तुझ्या हातात आली तर समज की मी आता या जगात नाही. माझ्यासाठी रडू नकोस, पण जगातल्या प्रत्येक आईवडिलांचा आदर कर, कारण त्यांच्यासारखे निस्वार्थ प्रेम तुला कुठेच मिळणार नाही. हे वाचताच आदित्यच्या हातातून वही खाली पडली. त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर वाहू लागला. तो आईच्या फोटोसमोर कोसळला आणि मोठ्याने रडत म्हणाला, आई मला माफ कर, मी खूप उशीर केला. पण त्या दिवशी त्याच्या हाकेला उत्तर देण्यासाठी आई नव्हती. तिचे प्रेम, तिचे कष्ट आणि तिची माया फक्त आठवण बनून राहिली होती. त्या दिवसानंतर आदित्यने आपले आयुष्य बदलले. तो वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांची सेवा करू लागला. प्रत्येकाला आईवडिलांची काळजी घेण्याचा संदेश देऊ लागला आणि नेहमी एकच गोष्ट सांगू लागला, जगातील कोणतेही यश आईवडिलांच्या प्रेमापेक्षा मोठे नसते. पैसा पुन्हा कमावता येतो, पण आईवडिलांसोबत घालवायचा वेळ परत मिळत नाही. म्हणून ते जिवंत असतानाच त्यांना प्रेम द्या, त्यांच्याशी बोला, त्यांची विचारपूस करा आणि त्यांची सेवा करा. कारण त्यांच्या जाण्यानंतर उरतो तो फक्त आयुष्यभराचा पश्चाताप.